नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गेल्या 1.5 महिन्याच्या आचारसंहितेच्या काळात ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात जोरदार कारवाई केली आहे. अवैध मद्य व प्रतिबंधित गुटखा असा सुमारे 3,53,52,262 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत सुमारे 3,000 टोळक्यांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. शहर जिल्ह्यातून 32 सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपाराची कारवाई करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध व्यावसायिक व सराईत गुन्हेगारांचे मात्र दाबे दणदणले आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 16 मार्चला जाहीर झाली. त्यानंतर नाशिक शहरासह ग्रामीण पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू करण्यात आली. तसेच निवडणुकी काळात जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून कडेकोट नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई करण्याची मोहीम राबवली. अवैध दारू व प्रतिबंधित गुटख्यांची वाहतूक, साठा व विक्री करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई करण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी गेल्या 1.5 महिन्यामध्ये अवैध मद्याविरोधात 1,126 गुन्हे दाखल करत 87,440 लिटर देशी विदेशी व गावठी दारू जप्त केली. तसेच अवैध गुटख्या प्रकरणी 78 गुन्हे दाखल केले. तसेच जिल्ह्यातील परवानाधारक 751 शस्त्राधारकडील पिस्तूलही जमा करण्यात आले आहेत. तसेच 8,548 चालकांविरोधात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करीत 75,74,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. 32 सराईतांची तडीपारी. जिल्ह्यातील 32 सराईत गुन्हेगार तडीपार करण्यात आले असून 50 सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपाराचे प्रस्ताव लवकरच कारवाई होणार आहे. तसेच 4 सराईत गुंडांविरोधात MPDA अन्वय यांच्यावर स्थानबद्धांचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलिसांनी 21 गुन्हे दाखल करून 5 देशी कट्टे, 15 तलवारी, 8 कोयते, चॉपर, फायटर अशी शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच फरारी असलेल्या रेकॉर्डवरील 57 संशयित आरोपींची पोलिसांनी धरपकड केली. टवाळखोरांवरती बडगा. जिल्ह्यातील 40 पोलीस ठाण्यांनिहाय 2,973 टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. 40 पोलीस ठाणेनिहाय 1,665 जणांना नोटिसा. वृत्तसंकलन विभाग, महाराष्ट्र आवाज, नाशिक.